ध्यानात, कृपया, स्मरणात, या सगळ्या गोष्टीने यहा जनयेत शांभवम सदैशिका शिष्य देहते, केवळ स्मरणाने, केवळ चिंतनाने, केवळ कृपेने, केवळ दृष्टीने, केवळ कृपेने, ज्याच्यामध्ये शिष्याच्या बुद्धीमध्ये आपला बोध संक्रमित करण्याचं सामर्थ्य आहे ना, त्याला देशिक म्हणतात. आणि अशा देशिकांचा राजा आहे ज्ञानेश्वर महाराज, असं नाथ महाराज म्हणतात. देशिकराज दयानिधी जो अलंकापुरी नांदे, स्वतंत्र अभंगाचं वर्णन केलेलं होते. त्यांच्या नामोच्चारणाचं, त्यांच्या नावाचं वैभव फार अप्रतिम. आज कीर्तनाची चाल फार छान म्हणाली मला. बरं दोन चैतन्य महाराज 3 तारखेला अजून होतो तरी प्रमाण माझ्याकडे होईल. हीच चाल महाराज म्हणाले साखरी महाराजांच्या चाली ऐकायला खूप खूप झाले होते. आज मी खूप ते रेकॉर्डिंग घेतलं. जरी झाले पट्टराणी बळे चालू फक्त थाई मध्ये म्हणाला की जल म्हणा. वरिले सावळे मन हाचीने महादान फिरे माघारी. म्हणजे आता आपण गेले आणि महाराजांचं चालू घर आहे. योग सगळं असे असलेले महाकैवल्य तेजोनिधी जगावर अनंत उपकार त्यांचे वाङ्मय निर्मिती केली. मला नेहमी म्हणत होते त्यांच्या व्यक्तिमत्वाचे बरं का, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे 5 धुलीकण आपल्या हातात आहेत. व्यक्तित्वाचे त्यांचे 5 ग्रंथ आहेत. वाङ्मयाच्या मानाने व्यक्तिमत्व अतिशय उत्तम आहे. आमचं वाङ्मय उत्तम याचा प्रयत्न करतो, व्यक्तित्व काहीच काहीच नसतं. गुरुवारी महाराज उदाहरण सांगायचे. एकाने रामकथा सांगितली. जसं दसरा समाज रडला. एकाला वाटलं या महात्म्याला 25,000 रुपये आले, भारी मूर्ती निर्माण. संपलं ते त्यांच्या खोलीमध्ये गेले आणि हे सावकार पैशाचं बंडल घेऊन तिथे गेले. गेल्याबरोबर पाहतात तर त्याने सिगारेट काढली होती, मस्त पेटवली होती आणि कार्यक्रम त्याचा छान चालला. वाणी इतकी चांगली की समाजाला स्तंभित करून ठेवण्याचं सामर्थ्य. व्यक्तिमत्व काहीच आणि तेच वाङ्मय जगाला उद्धार करू शकते की ज्या वाङ्मयाच्या मागे किंवा त्या शब्दावर त्या महापुरुषाच्या तपश्चर्येची घनता अभिभाग रूपाने राहत असते. आम्ही किती बोलतो तो काही शून्य किंमत करा, संतांचं एक शब्द काम करून जातो. आम्ही जर म्हणतो वारकरी वारकरी बायको पण ऐकत नाही. तुमचीच वारी जरा कमी करा म्हणजे 5 दिवस काय आहे तिथे जायचं बघा. अशाला अलीकडे सकाळी जातात संध्याकाळी घरी. अशी स्थिती आमची आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं व्यक्तित्व अत्यंत उत्तम. स्वतंत्र अभंग लिहिण्याची इच्छा झाली. ज्ञानेश्वर नाव मारला. परवा त्या प्रवचनात सांगितलं ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी तू सर्वज्ञ. सर्वज्ञ असलेल्या ज्ञानदेवांच्या चतुराक्षरी मंत्राचा जप कर बाबा तू. सर्वज्ञ विशेषण लावायचं कुठे हे काही मला विचारलं. आपल्याला लावतच येत नाही. हे सर्वज्ञ अर्थ नाही ते. सर्वज्ञ असलेले ज्ञानदेव महाराज त्यांच्या चतुराक्षरी मंत्राचा जप कर. ज्ञान विरहित, तिथे ज्ञानाचा संबंध नाही, तिथे अज्ञानाचा संबंध असेल कसा. ज्ञान सापेक्ष अज्ञान, अज्ञान सापेक्ष ज्ञान, निरपेक्ष जे